यंदा पावसानं ओढ दिली असून मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडलंय। त्यात वळीव पावसानं हुलकावणी दिल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचं संकट गडद झालंय। अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। मान्सूनचं आगमन जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। पावसानं दडी मारल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा प्रचंड खालावलाय। काळमावाडी धरणात केवळ 9% पाणीसाठा शिल्लक आहे, तर राधानगरी धरणात अवघी 2.16 TMC म्हणजे 26% पाणी पातळी उरली आहे। प्रचंड उष्णतेमुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्यानं पाणी पातळी झपाट्यानं खालावत चालली आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करणं गरजेचं बनलंय। अल निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण जगभरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे। त्याचा परिणाम वातावरणावर झाला असून मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलंय। गेल्या वर्षी मे महिन्यातच पावसानं झोडपून काढलं होतं। हा पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू होता, त्यामुळे राज्यातील सर्वच धरणं भरली होती। पण यंदा उष्णतेचा कहर आणि वळीव पावसानं हुलकावणी दिल्यानं राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा झपाट्यानं कमी झालाय। त्यामुळे सर्वच ठिकाणी पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर मान्सून लांबला तरी धरणातील पाणीसाठा फारसा कमी होत नाही। पण यंदा वाढलेल्या तापमानामुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालंय। शेत पिकांनाही जादा पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे। त्याचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर होऊ लागलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठला असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे। काळमावाडी धरणात केवळ 9%च म्हणजेच 2.23 TMC पाणीसाठा उरल्यानं कोल्हापूर शहराचा पाणी उपसा बंद करावा लागलाय। राधानगरी धरणातही परिस्थिती चांगली नाही। आजच्या दिवसापर्यंत या धरणातील पाणीसाठा 26% म्हणजेच 2.16% इतकाच राहिलाय। मान्सून लांबल्यानं रब्बी पिकंही धोक्यात आली आहेत, तर खरीपाचा हंगाम लांबणीवर पडलाय। अजून पावसाचा पत्ता नसल्यानं पेरण्या खोळंबल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा पुढील प्रमाणे: राधानगरी एकूण पाणी क्षमता 8.361 TMC, पाणीसाठा 2.16 TMC, टक्केवारी 26%. तुळशी क्षमता 3.471 TMC, पाणीसाठा 1.49 TMC, 43%. वारणा क्षमता 34.399 TMC, साठा 11.53 TMC, 34%. दूधगंगा एकूण पाणी क्षमता 25.393 TMC, पाणीसाठा 2.23 TMC, 9%. कासारी क्षमता 2.774 TMC, साठा 0.62 TMC, 22%. कडवी क्षमता 2.516 TMC, साठा 0.33 TMC, 31%. कुंभी क्षमता 2.715 TMC, साठा 0.86 TMC, 32%. पाटगाव क्षमता 3.716 TMC, साठा 0.99 TMC, 27%. चिकोत्रा क्षमता 1.522 TMC, साठा 0.52 TMC, 34%. चित्री क्षमता 1.886 TMC, साठा 0.50 TMC, 27%. जंगमहट्टी क्षमता 1.223 TMC, साठा 0.41 TMC, 33%. आणि घटप्रभा एकूण पाणी क्षमता 1.560 TMC, पाणीसाठा 0.71 TMC, 75%. जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यानं तळ गाठल्यानं पाण्याचं मोठं संकट निर्माण झालंय। धरणातील शिल्लक पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्यानं शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय। 20 किंवा 21 जून रोजी जिल्ह्यात मान्सूनचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची बळीराजा चातकाप्रमाणे वाट पाहतोय।